नमस्कार. आज आपण चतुर्थीनिमित्त आमच्या सासूबाईंचे स्पेशल तळणीचे 51 मोदकांची रेसिपी पाहणार आहोत. सर्वप्रथम एका परातीत आपण 2 वाट्या गव्हाचे पीठ घेऊ. त्यात चवीपुरते मीठ, 2 चमचे तेल टाकून पाण्याच्या साहाय्याने व्यवस्थित मळून घेऊ. पीठ व्यवस्थित मळून झाल्यावर 15 मिनिटे झाकून ठेवू. तोपर्यंत मोदकाच्या सारणासाठी 2 वाट्या सुके खोबरे किसणीच्या साहाय्याने किसून घेऊ. ओला नारळ उपलब्ध असेल तर तोही आपण वापरू शकता. आता आपण 1 वाटी गूळ कापून घेऊ. 2 खोबऱ्याच्या वाट्यांना 1 वाटी गूळ हे प्रमाण आहे. आता एका कढईत 1 चमचा खसखस भाजून घेऊ. खसखस व्यवस्थित गरम झाल्यावर बाजूला काढून घेऊ. आता कढईत किसलेले खोबरे भाजून घेऊ. यात गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यात भाजलेली खसखस टाकू. यात ड्रायफ्रुट्स कट करून टाकू. मी इथे 4 ते 5 काजू व तेवढेच बदाम घेतले आहेत. गूळ व्यवस्थित वितळेपर्यंत मिश्रण परतून घेऊयात. आता शेवटी यात आपण 1 चमचा वेलची पावडर टाकू. आता आपण मोदक तयार करून घेऊयात. यासाठी आपण छोटा पिठाचा गोळा घेऊ व लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेऊ. त्यात तयार केलेले सारण भरून घेऊ व मोदकाचा आकार देऊ. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेऊ. मोदक तळण्यासाठी कढईत पुरेसे तेल घेऊ व ते गरम करून घेऊ. यात छोटा पिठाचा तुकडा टाकून पाहूयात तेल व्यवस्थित गरम झाले आहे की नाही. आता तेल छान तापले आहे. एक मोदक तेलात सोडून व्यवस्थित तळून घेऊ. मोदकाला छानसा गोल्डन कलर आल्यावर बाहेर काढून घेऊ. अशा प्रकारे सर्व मोदक तळून घेऊयात. तयार आहेत आपले तळणीचे मोदक. आजची रेसिपी आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.